रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरी यांच्या वतीनं आयोजित RCC कॉन्फरन्स 2025 डिस्ट्रिक्ट 31 समाज सोहळा संपन्न. नमस्कार, आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज. पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. या कार्यक्रमाला पद्मश्री गिरीश प्रभुणे तसेच डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटेरियन संतोष मराठे, माजी आमदार विलास लांडे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यामुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली. RCCचे समुपदेशक रोटेरियन मारुतराव यांच्या 2 नवीन पुस्तिकांचे आज प्रकाशन झाले. 1 रोटरी समाजसेवक, 2 योग साधना जीवन प्रणाली. या कॉन्फरन्समध्ये सहभागी होताना विविध सामाजिक उपक्रम, उपयुक्त सत्रे, प्रेरणादायी कार्यक्रमांची सविस्तर आणि मौल्यवान माहिती मिळाली. संपूर्ण परिषद अत्यंत शिस्तबद्ध नियोजन, उत्कृष्ट व्यवस्थापन आणि रोटरीच्या मूल्यांची प्रभावी जाणीव करून देणारी ठरली. या कार्यक्रमामध्ये श्री सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती पद्धतीबाबतही महत्त्वपूर्ण माहिती दिली. कोणत्याही रासायनिक खतांचा किंवा कीटकनाशकांचा वापर न करता स्थानिक संसाधनांच्या आधारे शेती कशी करता येते यावर भर देण्यात आला. बीजामृत, जीवामृत, आच्छादन आणि वापसा ही नैसर्गिक शेतीची 4 सूत्रे शेतकऱ्यांना समजावून सांगण्यात आली. नैसर्गिक शेतीमुळे उत्पादन खर्चात मोठी बचत होते, जमिनीची सुपीकता वाढते आणि आरोग्यदायी अन्न निर्मिती शक्य होते असे मार्गदर्शन करण्यात आले. तसेच अशा पद्धतीने उत्पादित शेतमालाला बाजारपेठेत चांगला भाव कसा मिळू शकतो यावरही चर्चा झाली. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनावर मूल्यवर्धन कसे करावे तसेच शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत कसा पोहोचवावा याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. मित्रांनो, आपण RCC कॉन्फरन्स आहे. आता RCC कॉन्फरन्स ही रोटरी समाज सभा, अर्थात त्याच्या अगोदर रोटीचं आली कशी. रोटरीला 120 वर्ष झालेली आहे. जगामध्ये 120 वर्ष NGO म्हणून काम करणारी दुसरी कुठलीही संस्था नाही. कारण येतात संस्था काम करतात, परंतु इतकं नाही. आणि तेही आंतरराष्ट्रीय पातळीवर 120 ह्याच्यामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. आणि अर्थातच हे केल्यानंतर रोटरी ही शहरामध्ये प्रामुख्यानं पहिल्यांदा वाढली, अजूनही वाढते. आणि ते करत असताना 1986 साली असं लक्षात आलं रोटरीज इंटरनॅशनलचं संचालक मंडळाचं की आपण प्रयोग हे करतो, समाजकार्य करतो. क्लब आपले शहरामध्ये आहेत आणि खरं काम करायचं असेल तर काही ग्रामीण भागामध्ये करायला पाहिजे. तिथली खरी उन्नती व्हायला पाहिजे. आणि म्हणूनच त्याच्यासाठी म्हणून रोटरी व्हिलेज कोर हे 1986 साली रोटरी इंटरनॅशनलने पहिल्यांदा ठराव केला. आणि 1987 सालापासून RCC म्हणून रोटरी कम्युनिटी समाज हे रोटरी समाज हा अत्यंत समाजासाठी काम करणारी यंत्रणा आहे. आणि खरोखर हे आत्ता जर आपण पाहिलं तर रोटरी इंटरनॅशनलवरती 14,526 इतके तुमच्या ह्याच्यासारखे RCC आहेत. आणि आपल्या डिस्ट्रिक्टमध्ये म्हणजे रायगड आणि पुणे ह्या डिस्ट्रिक्टमध्ये 137 आहे. आणि असा हे कारभार हा रोटरीचा चालत असतो. आणि ग्रामीण विभागाचा देखील प्रगती व्हावी हे प्रामुख्याने होत आहे. आणि हे RCCचं देखील त्यांचं संचालक मंडळ आहे. संचालक मंडळाने काम करायची दिशा कोणती आहे हे पण आहे. जे त्या ठिकाणी रोटरीसारखं संचालक मंडळ काम करतं आणि संचालकाच्या मार्फत हे करून घेतं. आणि ते करून मग तुमच्यापर्यंत सेवा जे गरिबांना ते किंवा ज्यांना गरज आहे, ज्या गरजा आहेत त्या गरजा पूर्ण करण्याची विशेषतः ग्रामीण विभागामध्ये हे काम करतं. आता जे देशचे गव्हर्नर आहेत तर त्यांचा पहिल्यापासून ह्या ओढा ह्या लोकांच्यासाठी काम करणार आहे. आणि म्हणून आता फारसा याच्यावरती न बोलता कारण तुम्हाला उन्हामध्ये दिसत बसावं लागणार आहे, हे न थांबता मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रोटरी समाज सभा पवाडा. नमुनी समाज पुरुषाला, नमुनी समाज पुरुषाला सांगतो कथा तुम्हाला. झटतो समाजासाठी सुमनाला नवा, झटतो समाजासाठी तो सुमनाला बोला. रोटरीचीच ही शाखा, रोटरीचीच ही शाखा वरदान दिले गावाला. गावागावामध्ये फिरून हातभर लावला विकासाला. जिरहाजी हातभर लावला विकासाला. जिरहाजी हातभर लावला विकासाला. जिरहाजी रोटरीचाच हा